फणसाची भाजी म्हणजे कोकणी लोकांचा जीव की प्राण आणि सीझन नसताना फणसाची भाजी मिळणं म्हणजे सोने पे सुहागा. फणसाची भाजी बघून तर मावशी आमची खुशच झाली आणि मावशीने फणसाची भाजी बनवायला घेतली, ती पण चुलीवर कढई ठेवली, मस्तपैकी मोहरीची फोडणी दिली, त्यामध्ये कांदा आणि मिरची सुद्धा टाकली. आता तुम्ही विचार करत असाल की फणसाचा सीझन नसताना सुद्धा इथे फणसाची भाजी कशी काय बनवताय, तर ऐका. आमच्या कोकणात आहेत मयुरेश ॲग्रो, ज्यांचा अभिकल्प ब्रँड आहे. त्यांच्या ब्रँड मध्ये तुम्हाला फणसाची रेडी टू ईट भाजी मिळते. ऐकून शॉक झालात ना? रेडी टू ईट मध्ये आपण खूप जास्त पदार्थ खाल्ले असतील, पण तुम्हाला ही रेडी टू ईट फणसाची भाजी कशी वाटली? कारण की जेव्हा मावशीने पॅकेट ओपन केलं तेव्हा मी पण बघून शॉक झाले. तर फणसाची भाजी इतकी छान दिसत होती आणि ही फणसाची भाजी तुम्ही फ्रीज मध्ये न ठेवता बाहेर ठेवला तर या भाजीची शेल्फ लाईफ 8 महिने असतं. हे ऐकून मी डबल शॉक झाले. चुलीवर फणसाची भाजी बनताना बघून तुमच्या सुद्धा गावच्या आठवणी ताज्या झाल्या असतील ना? आम्ही लहान असताना आमची आजी आमच्यासाठी फणसाची भाजी बनवायची आणि फणसाच्या भाजी बरोबर बनवायची उकड्या तांदळाची पेज. एवढं भारी लागायचं ना गरमागरम पेज आणि त्याबरोबर फणसाची भाजी खायला. जेव्हा पण आम्ही फणसाची भाजी बनवतो ना, मला आजीची खूप आठवण येते. आज आम्ही फणसाच्या भाजी बरोबर खाणार आहोत मावशीने बनवलेली आमटी आणि भात. खरं सांगते तर ही आमटी भाताबरोबर पण खूप छान लागते हा भाजी. मी तर इथे भाजीचा चांगला आस्वाद घेणार आहे. इथे आमची भाजी तयार झालेली आहे आणि वरून आलेलं आहे ओलं खोबरं. मी कोकणात कुठेही जा, भाजी म्हटलं की वरून ओलं खोबरं येणार. हे गाणं तुम्ही ऐकलंच असेल ना, कोकणची माणसं साधी भोळी का जात त्यांच्या भरली शहाळी, म्हणून प्रत्येक भाजीमध्ये खोबरं टाकलं जातं. हायती भाजी बघून तुमच्या पण तोंडात पाणी सुटला मग वाट कसली बघतास? दिलेल्या नंबर वरती कॉल करून आत्ताच बुक करा आपल्या घरच्यांका फणसाची भाजी. ही फणसाची भाजी तुम्हाला 200 ग्रॅमच्या आणि 500 ग्रॅमच्या पाकिटात मिळेल. तुम्हाला जी हवी तुम्ही ऑर्डर करू शकता. अट फक्त एकच आहे की त्याबरोबर तुम्हाला डिलिव्हरी चार्जेस पे करावे लागतील. तुम्ही सुद्धा फणसाच्या भाजीचे प्रेमी असाल तर वाट कसली बघताय, मग आजच ऑर्डर करा मयुरेश ॲग्रो यांच्या अभिकल्प ब्रँड मधून फणसाची भाजी. फणसाची भाजी म्हणजे कोकणी लोकांचा जीव की प्राण आणि सीझन नसताना फणसाची भाजी मिळणं म्हणजे सोने पे सुहागा. फणसाची भाजी बघून तर मावशी आमची खुशच झाली आणि मावशीने फणसाची भाजी बनवायला घेतली, ती पण चुलीवर कढई ठेवली, मस्तपैकी मोहरीची फोडणी दिली, त्यामध्ये कांदा आणि मिरची सुद्धा टाकली. आता तुम्ही विचार करत असाल की फणसाचा सीझन नसताना सुद्धा इथे फणसाची भाजी कशी काय बनवताय, तर ऐका. आमच्या कोकणात आहेत मयुरेश ॲग्रो, ज्यांचा अभिकल्प ब्रँड आहे. त्यांच्या ब्रँड मध्ये तुम्हाला फणसाची रेडी टू ईट भाजी मिळते. ऐकून शॉक झालात ना? रेडी टू ईट मध्ये आपण खूप जास्त पदार्थ खाल्ले असतील, पण तुम्हाला ही रेडी टू ईट फणसाची भाजी कशी वाटली? कारण की जेव्हा मावशीने पॅकेट ओपन केलं तेव्हा मी पण बघून शॉक झाले. तर फणसाची भाजी इतकी छान दिसत होती आणि ही फणसाची भाजी तुम्ही फ्रीज मध्ये न ठेवता बाहेर ठेवला तर या भाजीची शेल्फ लाईफ 8 महिने असतं. हे ऐकून मी डबल शॉक झाले. चुलीवर फणसाची भाजी बनताना बघून तुमच्या सुद्धा गावच्या आठवणी ताज्या झाल्या असतील ना? आम्ही लहान असताना आमची आजी आमच्यासाठी फणसाची भाजी बनवायची आणि फणसाच्या भाजी बरोबर बनवायची उकड्या तांदळाची पेज. एवढं भारी लागायचं ना गरमागरम पेज आणि त्याबरोबर फणसाची भाजी खायला. जेव्हा पण आम्ही फणसाची भाजी बनवतो ना, मला आजीची खूप आठवण येते. आज आम्ही फणसाच्या भाजी बरोबर खाणार आहोत मावशीने बनवलेली आमटी आणि भात. खरं सांगते तर ही आमटी भाताबरोबर पण खूप छान लागते हा भाजी. मी तर इथे भाजीचा चांगला आस्वाद घेणार आहे. इथे आमची भाजी तयार झालेली आहे आणि वरून आलेलं आहे ओलं खोबरं. मी कोकणात कुठेही जा, भाजी म्हटलं की वरून ओलं खोबरं येणार. हे गाणं तुम्ही ऐकलंच असेल ना, कोकणची माणसं साधी भोळी का जात त्यांच्या भरली शहाळी, म्हणून प्रत्येक भाजीमध्ये खोबरं टाकलं जातं. हायती भाजी बघून तुमच्या पण तोंडात पाणी सुटला मग वाट कसली बघतास? दिलेल्या नंबर वरती कॉल करून आत्ताच बुक करा आपल्या घरच्यांका फणसाची भाजी. ही फणसाची भाजी तुम्हाला 200 ग्रॅमच्या आणि 500 ग्रॅमच्या पाकिटात मिळेल. तुम्हाला जी हवी तुम्ही ऑर्डर करू शकता. अट फक्त एकच आहे की त्याबरोबर तुम्हाला डिलिव्हरी चार्जेस पे करावे लागतील. तुम्ही सुद्धा फणसाच्या भाजीचे प्रेमी असाल तर वाट कसली बघताय, मग आजच ऑर्डर करा मयुरेश ॲग्रो यांच्या अभिकल्प ब्रँड मधून फणसाची भाजी.